नमस्कार मंडळी, नमस्कार। आजचा विषय खरंच चांगला आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी, पूर्ण जगासाठी आजचा विषय चांगला आहे। आणि हा विषय खरंच जाणून घेणं गरजेचं आहे। काय आहे ना, एका ठिकाणची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्हाला ती पटन, त्याच्यापासून काहीतरी भेटन। एक आई बाप आणि त्याला 4 मुलं, एका ठिकाणची गोष्ट आहे बरं। एका कुटुंबाला, एका आपण म्हणता येईल की बा त्या पालकायला, माय बाप हे 2 यायला 4 मुलं, 4 मुलं। त्या 4 मुलाची जी जबाबदारी आहे, ती 4ही मुलाची जबाबदारी त्या एकट्या माय बापानं सांभाळती। आणि माय बाप सांभाळतातच, लेकरू खराब असलं तरी सांभाळतात, चांगलं असलं तरी सांभाळतात। काय झालं, कोणत्याच मायबापाला वाटत नाही की माझं पोरग, माझी लेक, माझा लेक वाया जावाव। चांगल्या मार्गानं जायसाठी, चांगल्या मार्गानं, चांगल्या गुणानं गुणवंत व्हायसाठी प्रत्येक मायबाप तत्पर असतात। एका ठिकाणची गोष्ट आहे, जास्त मोठी नाही, पण तुम्हाला ती आवडल, काहीतरी घ्यायजोगी आहे। प्रत्येकच मायबापाला वाटतंय की माझा मुलगा चांगल्या रस्त्यानं जावा आणि दुनियामध्ये त्याचं नाव व्हावं आणि त्याच्या पाठीमागं माझं नाव राहावं। माईला पण वाटतंय की माझा मुलगा चांगल्याच गोष्टीचा, चांगल्याच मार्गानं, चांगलाच कुणीतरी व्हावं। कोणतरी विचारावं, अमुक अमुक मुलगा एवढा मोठा कर्तबगार झालाय, कोणाचा आहे? त्या टायमाला सांगण्यात येतं की हा मुलगा अमुक अमुक जिचा आहे, तेव्हा मायबापाचं काळीज भरतं। हा मुलगा कोणाचा आहे, त्या बापाचं नाव सांगितल्यानंतर त्या बापाचं काळीज सुद्धा भरून येतं। गर्व चढतो, मान चढतो, मर्यादा वाढते। कुठल्याही बापाला आणि कुठल्याही माईला वाटत असतं की बाबा माझा मुलगा अग्रेसरच झाला पाहिजे। माझे सगळे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील, कौटुंबिक जीवनावरील जास्त आहे। आणि कौटुंबिक जीवनापासूनच सगळ्या गोष्टीला सुरुवात होती। ज्या माणसाचं कुटुंब सुखी निरोगी, ज्या माणसाच्या कुटुंबात आनंदी आनंद, ते कुटुंब मी तरी म्हणतो बा सर्वश्रेष्ठ मानायला काही हरकत नाही। जर तुमच्या कुटुंबामध्येच कलह असेल, भांडण तंटा असेल, निरोगीपणा असेल, तर ते कुटुंब मोठा काहीतरी घडू शकत नाही। बरोबर ना? ते कुटुंब काहीच करू शकत नाही, काही घडवू शकत नाही माझ्या मते, आणि मला तरी वाटतं तुमच्याही मते। त्याच्यासाठी प्रत्येक मायबाप तत्पर असतात की बा आपण आपल्या मुलाला योग्य वळण लावायला पाहिजे, आपण आपल्या मुलाला योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे। तर त्यातलीच एक गोष्ट आहे आज, एका कुटुंबानं आपल्या पाल्यावर, पालकाईनं आपल्या पाल्यावर काय म्हणतो आपण त्याला की बा त्या वर्तनाचा, संस्काराचा पाऊस पाडला आपल्या अपत्यावर। पण पाऊस पाडला, हाताला आपल्या 5 बोट आहे, 5 रंगाचे 5 आहेत, 4 एकीकून आहे, 1 एकीकून आहे, पण या 4ला 1 भारी आहे। त्यातली एक गोष्ट आहे, काय झालं, पालकातला त्या मुलाचा बाप काही कारणास्तव म्हणा,
काही बिमारीनं म्हणा तो वारला, मेला, देवाघरी गेला. आता एक म्हातारी आणि ते 4 मुलं त्या एका कुटुंबात राहू लागले. कालांतरानं त्या म्हातारीनं, त्या आईनं त्या 4ही लेकराचे लग्न करून दिले. 4ही लेकराचे लग्न करून दिले. 4 लेकरं नाही 10 बी लेकरं जरी असले ना तर 1-2 माय आणि बाप यायचा त्याला मोठा आधार असतो. मोठा आधार असतो त्याला. काही जरी होऊ द्या ते हाय मा बापन मै माय माग मला कशाची भीती नाही असं पोरं म्हणतात. जर पोरं म्हणतात की बा माझ्या माग मोठा आधार आहे तर एकेकाळी माय बापाला सुद्धा तेच म्हणायचं पाळी येते की नाही माझ्या माग सुद्धा मला माझ्या मुलाचा आधार आहे. बरोबर. माय बापानं सुद्धा म्हणायला पाहिजे. त्याला सुद्धा वाटतंय की माझ्या माग सुद्धा मुलाचा आधार आहे, मुलाचा हात आहे, मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही हे त्या पालकाला वाटायला पाहिजे. आणि वाटतच. पण काय झालं लेकरं मायबापाचा विचार करत नाही. त्यानं केलेल्या संस्काराचा विचार करत नाही. त्यानं कशा प्रकारचं हाल अपेष्टा सहन केल्या, कशा प्रकारे रक्ताचं पाणी केलं, कशा प्रकारचे कष्ट केले, कशा प्रकारचं धुळधाण केली आपल्या सुखी जीवनाची, आपल्या आनंदाची. त्यानं आपल्या म्हणजे लेकरासाठी किती किती कष्ट उपसले. त्याला त्याचं काही घेणं देणं नाही. लेकरं खुशाल व्यसनाच्या आरी जातात. लेकरं खुशाल व्यसनाच्या आरी जातात आणि नशेडी बनतात. तसंच हे कुटुंब बापाची छाया उडून गेल्यानंतर कोण कोणाचं नसतं. जोपर्यंत बाप आहे ना 4 श्या देईन पण त्या श्या सुद्धा त्या मुलाच्या कामाच्या असतात. त्या श्या सुद्धा एका टॉनिकचं काम करत असतात. जसं डॉक्टर तुम्हाला दवाखान्यात गेलं ना तर बाटली देतो 200ची 500ची की बुवा ही बाटली दररोज थोडा 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 चमचा घ्या, तुमच्या अंगी लागन, तुम्ही सुधारसान. त्यातलीच ही गत आहे. जितकं जितकं मायन बाप श्या देतील ना तितकं तितकं तुमच्या अंगी लागायला पाहिजे पोट्ट्याच्या. कारण त्याच्या श्या म्हणजे हा तुमच्यासाठी बालकडू आहे. ते जितका जितका तुम्हाला पाजल्या जाते ना तितका तितका तुम्ही सुधारायला लागसान, इदर न सोडसान. जर तुम्हाला जर बापानं मायनं श्या दिल्या नाही ना तुम्ही इदरल्याशिवाय राहणार नाही. आणि तशाच या कुटुंबात झालं. बापाचं छत्र उडून गेलं आणि एकटी माय राहिली. आणि माय म्हणजे किसमे कलबाला. माय कोण्या झाडाचा पाला की झाड की मुली. माय बाप तरी इतका तितका तनफन करतो पण मायला तनफन करता येत नाही. ती जागीच घुटन 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 घुटत राहते. मायची तब्येत कधी पहा तुम्ही. जोपर्यंत नवरा होता ना तोपर्यंत ती बिंदास. एकदा नवरा गेला ना कर्रकन टेम्परेचर उतरतं तिच्या तब्येतीचं. उतरून जाती बाई. कारण एकटीला नाही चालवता येत संसार. संसारासाठी 2 चाकण 2 नवरा बायको सारखी पाहिजे तेव्हा चालतं ते. त्यातलीच ही गत. नवरा गेला आणि लेकरं वाईट वळणाकडे वळले. कोणी दारू पिये, कोणी गांजा पिये, कोणी आमोक, कोणी चोऱ्या कर, कोणी काय. सगळं घर मी म्हणतो वाईट वळणाकर लागलं. आणि कोणाला बी जर फुकटात पैसा भेटत असेल ना त्याची लय गोडी आहे. कष्टाचा पैसा कमवायचा लय जीवावर आहे, लय हराम आहे. कोणीच कष्टाचा पैसा काही कमवायच्या नांदी जास्त लागत नाही. आपापाचं जर असं आणि फुकटात भेटणार असेल ना तर मग ते सगळेजण यायला तयार असतात. फुकटात बोलवसान ना तर सगळे येऊ. विकत जर म्हणत असाल तर मग एखादं जेऊ. पण फुकट जर म्हणत असाल तर बंद घरदार बंद येऊ. अशातली गोष्ट आहे. त्या लेकरं नासाडी झाल्यामुळं
त्यातला एक मेला. माय रडली पडली, जीवाच्या आकांतानं कोकलली, ओरडली की मा लेक गेला. काही दिवसानंतर बिचारीच काय म्हणतो आपण किंवा उरावर दगड ठेवणे, तिनं बिचारीनं दुःख पेललं. उरावर दगड ठेवून, गावाकडली भाषा ही की बा कुठलंही उरावर दगड ठेवून ते आम्ही दुःख पेललं. काही दिवसानं दुसरा मुलगा गेला नश्यामध्ये. तरी म्हातारीनं रडून पडून का होईना खंबीरपणे एखाद्या वाऱ्या वावदानामध्ये एखादं झाड उभं राहावं. त्या वाऱ्यानं त्याला हेलपाटून तलपाटून उपटून फेकायची सुद्धा ताकद लावली, पण तरी ते उभं राहिलं. तशातली गत त्या माय माऊलीनं पेललं. 2 लेकरायलं तरी तिनं आपल्या पदराखाली धरायचा प्रयत्न केला. पण नशेडी जे असतात त्याला कोणाच्या प्रेमाहून, कोणाच्या कोणत्याच गोष्टीहून काही गरज नसते. माईनं जीवाचा किती आटापिटा केला ना तर नशिडे पुढं 0 असतो. पण ती माईचं काळीज आहे ते तुम्ही तिला लातानं लोटलं आणि काही जरी केलं तर येऊन चिटकणारच आणि पदराखाली घेणारच. माय ती 2 झाले, 3 बी मेले. काय पहिला मेला भावकीनं घातला नेऊन, कसे तरी खांदे देऊन. 2 मेले, घरचे खांदेकरी होते. 1 मेला, बाकीचे 4 होते तर 3 जण होते खांदे द्यायला. त्यातला 1 मेला तवा. आता 2 मेले तो काय ना खांदे दिले, आता 3 मेले खांदा द्यायला, 1च राहिला. बाकीच्या भावकीनं 3 जण जुटले आणि त्याला नेऊन घातला. माईचं आता काहीच राहिलं नाही. तिला तर असं वाटत होतं की हे डोळ्यानं पायाच्या आधी मी जायला पाहिजे होते. मला 4 लेकं होते, मला दुनियाची गरज नव्हती. मी यायच्या खांद्यावर आबद हसत खेळत गेले असते मसानात. पण नाही, माईचं शेवटचं स्वप्न सुद्धा लेकरं पूर्ण करू शकत नाहीत. आणि सोप्प आहे ते स्वप्न की फक्त मला माझ्या लेकरानं खांद्यावर एकदा मशानात घेऊन जावा, शेवटचा निरोप द्यावा आणि त्याच्या हाताने मी पाणी प्यावा आणि अग्नी डाव घ्यावा. हे प्रत्येक मायबापाचं स्वप्नान फुकटातलंय. याच्यासाठी लेकराला काहीच खर्च करायचं काम नाही. लेकरायकून फक्त तेवढीच आशा की बाळाहो तुम्ही आनंदान राहा आणि एकदा आम्हाला मृत्यूसमयी जीवन जगणं झाल्यानंतर गोडी गमतीनं हसत खेळत, रडू नका, हसत खेळत मशानात नेऊन घाला. ही त्याची शेवटची इच्छा. पैशाचं काम नाही त्याच्यामध्ये. 1-1 जण 2-2 लाख करा असं काहीच नाही, फुकटात. पण तरी बी ते नाही, नशा महत्वाची. 3 गेले. ती म्हातारी त्या एकाच लेकराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागवत होती. सून तिला पायानं लोटत होती, लेक बी तिला पायानं लोटत होता, घराची सगळे कामं करून घेत होता. पण तरी ती म्हणायची नाही हा महालेख दुनियातल्या लेखापेक्षा चांगला आहे. काय पाहिजे अजून? अहो मायबाप किती तकलीफ भोगायचं आहे आपल्या अवलादीसाठी, पण अवलाद देत का त्याच्या पोटचे निघते? तुम्हाला काय सांगावं, राग येतो. चूक झाली ना तर माफी मागतो. शब्द तोंडातून एखादा वाईट वक्ता गेला ना तर त्या शब्दाबद्दल मी क्षमा मागतो. कारण अशा अवलादी आहेत. मायबापाचं व्हॅल्यू नाही, व्यसनाला व्हॅल्यू. तुम्हाला सांगतो दारूच्या दुकानामध्ये आहे ना काही गाभर आहे ना, लहान लहान शेंबडे, अजून त्याच्या नाकात शेंबुडे आहे तर ते सकाळीच मरतेत. दारूच्या दुकानापुढे बसते, दारूचं दुकान उघडायला मदत करते की उघडा चटकन. अरे त्याच्यासाठी करिअरसाठी जर तेवढं झगडना साहेब होशील ना, पण नाही, हे अवलादच खराब, हे बेनच खराब. तुम्हाला काय सांगू, शेवटी तो 1 राहिलेला बी गेला. 1 राहिलेला बी गेला. मी तर भाग्यवान समजतो त्या बापाला, तो अगोदर गेला.
हे सगळं त्या म्हातारीच्या हवाली करून दिलं की तू जाणे बाबा, आणि तो संसारण हे घाबर माझ्याकडून नाही होऊ शकत हे एवढं. कारण माणसाची जात गरम असते, त्याला ऊन सहन होतच नाही. जिथं फाटन तिथं फाटन, मला त्या गोष्टीची गरज नाही. हा माणसाचा स्वभाव असतो. तुम्ही माणसानं भाऊ तुम्ही आम्हाला काही बी बायकावताना काही सांगता, पण नाही सांगतो माणसाचा स्वभावच असा असतोय. तनफन मला जमणारच नाहीये. बाकीच्या माणसाचे जरी दोन बोलणे खाईन, पण घरातलाच माणसाचे तो बोलणे खाणार नाही. कारण की त्यानं घरासाठी लय केलेलं असतंय. तो घरातल्या माणसाला वळणावर आणू बंदी हयात घातेला असते. तर तो पुण्यवान म्हणा की तो बिचारा अगोदर गेला, बरोबर ना. पण ती म्हातारी आता लेक गेल्यानंतर तिला समजू लागलं की मी कोणाच्या खांद्यावर जाऊ. मला असं माझं स्वतःच काय आहे. जर मी भविष्यामध्ये मेले घरात तर मला उठवणारं कोण आहे, मला खुटवणारं कोण आहे, उदबत्त्या अगरबत्त्या मेणबत्त्या लावणारं कोण आहे, मोठा फोटो मळून आणून तेरशेच्या दिवशी कोण लावणार आहे, मला स्मशानापर्यंत कोण पोहोचवणार आहे काही उत्तर. 4 लेख, पण त्या मायबापाकडे उत्तर असतं का हो? मग तुम्ही सांगा की त्या मायबापाकडे उत्तर असतं का? तुम्ही म्हणसाल नाही, आणि खरंच नाही. अहो सगळंच कुटुंब साफ झाल्यानंतर स्वतःच्या हक्काचं, तसं तर बाहेरच्या गावातले बी कुत्रे ओढून टाकल्यासारखे ओढून टाकतील, गावामध्ये ठेवणार नाहीत. ते मयत ते मड मेल्यानंतर ठेवणार नाही, उचलून तर कोणी फेकतं हो. पण हक्काचं की मला वाजत गाजत अगरबत्त्या उदबत्त्या मेणबत्त्या लावून हार टाकून स्मशानापर्यंत नेईल, असं कोण आहे? त्या आईला कोण आहे? तिनं नसेल स्वप्न पाहिले की मी माझ्या लेकरच्या खांद्यावर जावं आणि माझ्या लेकर गुन्ह्या गोविंदान नांदेल मी पाव, बरोबर आहे. तिला तर मी तर एका ठिकाणी पाहिलंय. जाऊ दे ती गोष्ट, मी दुसऱ्या भागात सांगतो, व्हिडिओ मोठा झालाय. आणि मी घरगुती विषय असतात आपले, पण बा पट्टीला असे असतात आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी भेटेल असं असतात. त्या मायमाऊलीनं काय करायचं तुम्ही सांगा. कोण तिला हक्काचं आहे, कोण तिची आता कोण तिची सोय करण म्हातारपणात खऱ्या आधाराची गरज असते, आधाराची. हिला कोण आधार देणार आहे आता? हिचं दळून कोण आणणार आहे, हिचं भरडून कोण आणणार आहे, हिला पाणी आणून कोण देणार आहे, ते कपडे कोण धुणार आहे, हिचे झाडझूड कोण करणार आहे, हिचे कपडे कोण झटकणार आहे, हिचे कपडे धुवून फटकणार कोण आहे काही उत्तर एखादा आहे? हिची चूल कोण पेटवणार आहे, हिचा चहा कोण बनवून देणार आहे, म्हातारपणात हिला जेव्हा चालता येणार नाही तेव्हा हिला अन्न कोण शिजून देणार आहे, हिला वाढून कोण देणार आहे, हिचं ताट कोण धुणार, हिला फेकणार कोण आहे? हिला रात्री जर दिसाय नाही लागलं, नजर कमी झाल्यानंतर हिला बाहेर कोण नेणार आहे, हिचे संडास आगवण कोण करणार आहे, कोण करणार आहे, कोण? अवलादीशिवाय दुसरा आहे का भाऊ पर्याय? पण अवलाद अशी 36 कोटीची निघली, काय होते अवलादीला न झालेली पुरली. म्हातारीवर आताही तीच वेळ आहे. त्याच्यापेक्षा मी तर म्हणतो तुम्ही अवलादहीन राहिलेलं पुरलं, बगर अवलादीचं राहिलेलं पुरलं. कारण जीवन बंद मातीत ह्या अवलादीसाठी घाला आणि शेवटी बिन अवलादीचं मारा, बरोबर आहे का नाही? आता त्या आईचं का कोण करण? ती आई आता कशी मरण? सुखा समाधानानं मरण? काय होईल? बरोबर आहे ना दादा? बोलताना तुम्हाला सांगतो, हे बोलणं नुसतं बोलणं नाही. ज्या टायमाला हे सांगल्या जातं ना, ज्या टायमाला हे सांगायला बसतो ना, दिल थांब के बैठना पड़ता है. कारण कधी कधी ना आतून बोलता बोलता आपल्या बी उरातून उंबाळा येतो. ते बी असं दाबून धरणं लागतं. भावना मांडताना, ज्या टायमाला भावना मांडताना माणूस भावनिक होतो ना, त्या टायमाला कवाशिक उकळा येईन कवाशिक उमाळा येईन बाहेर सांगता येत नाही. तो दाबाव लागतो आणि तुमच्याशी बोलावं लागतंय. कारण हे सगळं डोळ्यापुढे आहे.
म्हणून मी कौटुंबिक आणि घरातले पहिले सांगत असतो. तुम्ही भले त्याला इग्नोर करता, तुम्ही व्हिडिओ बंद करता, तुम्ही पाहणार नाही, पण मी म्हणतो जे जे पाहतील ना बिचारे जर तरी ध्यानात येतील, ध्यानावर येतील. नमस्कार करतो आणि व्हिडिओ थांबवतो दादा. धन्यवाद.